नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे. आज आपण आकृतीच्या साहाय्याने लहान मुलांमधील किडनी आणि त्यासंबंधीचे जे इतर अवयव आहेत त्यामध्ये काय कॉमन आजार आढळून येतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आता किडनी आणि त्यासंबंधीची जी सिस्टम आहे त्यामध्ये काय काय असतं, तर या पूर्ण सिस्टमला आम्ही जेनॅटो युरिनरी सिस्टम असं म्हणतो. जेनॅटो युरिनरी सिस्टम म्हणजे या बाजूला इथे एका बाजूला किडनी असतात, त्या किडनीमध्ये तयार होणारी जी लघवी असते ती लघवीच्या नळ्यांद्वारे खाली उतरल्या जाते आणि लघवीच्या थैलीमध्ये येते. त्या नळ्यांना युरेटर असं म्हणतात. त्या प्रत्येक बाजूला एक एक असतात. त्यानंतर लघवीची थैली येते. आता या लघवीच्या पिशवीमध्ये टेम्पररी पिरियडसाठी युरिन ही स्टोअर केलं जात असते आणि जेव्हा ही ब्लॅडर म्हणजे लघवीची जी पिशवी आहे ती पूर्ण फुल होते, त्यातलं प्रेशर वाढतं, तेव्हा मग ते लघवीच्या रस्त्याद्वारे युरिनच्या स्वरूपात बाहेर काढलं जातं. तर याच सिस्टमसोबत मुलांमध्ये किंवा माणसांमध्ये वीर्याची नळीसुद्धा येऊन जोडलेली असते आणि म्हणून या टोटल सिस्टमला जेनॅटो युरिनरी सिस्टम असं म्हणतात. आता लहान मुलांमध्ये याचे जे कॉमन आजार आहेत त्यापैकी आता तुम्हाला हे जाणून फार आश्चर्य वाटेल की ही जी सिस्टम आहे या सिस्टमसोबत असोसिएटेड जन्मजात जे व्यंग असतात लहान मुलांमध्ये हे वन ऑफ द मोस्ट कॉमन ॲनॉमली असलेली सिस्टम आहे. म्हणजे यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहे आजारापासनं किंवा नॉर्मल असण्यापासनं आणि हे खूप व्हेरिएशन्स असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात ॲनॉमलीज याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागल्या आहेत अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये. आता यामध्ये चांगली गोष्ट एकच की प्रत्येकच ॲनॉमली ही लाईफ थ्रेटनिंग नाही किंवा प्रत्येकच ॲनॉमली ही सर्जिकल इंटरव्हेन्शन लागणारी नाही, परंतु किडनीमध्ये तयार होणारी लघवी आणि लघवीच्या पिशवीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्या ज्याला आम्ही युरिन ट्रान्सपोर्ट असं म्हणतो, हा एक प्रेशर ग्रेडियंटवरती असलेला खेळ आहे. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा की आता समजा आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये आपण बघतो एक पाण्याची टाकी असते. त्या पाण्याच्या टाकीला एक उंची असते आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये प्रेशर पाणी जेव्हा साठवलं जातं तेव्हा त्या टाकीमध्ये प्रेशर तयार होतं. ते प्रेशर जे आहे ते प्रत्येक घरामध्ये जी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्यापेक्षा जास्त असल्यामुळे हाय प्रेशर टू लो प्रेशर वॉटर फ्लो जो आहे तो जाणं सोपं असतं. तीच सिस्टम किंवा तेच प्रिन्सिपल तेच विज्ञान आपल्या शरीरामध्ये निसर्गाने निर्माण केलेलं आहे. किडनीमध्ये युरिन ही तयार होते आणि या नळ्यांद्वारे ती लघवीच्या पिशवीमध्ये ट्रान्सफर केलं जाते. तर हा जो युरिनरी ट्रान्सफर आहे हा प्रेशर ग्रेडियंटचा खेळ आहे. म्हणजे इथे या लेवलला सर्वात जास्त प्रेशर, त्यानंतर इथे थोडं त्यापेक्षा कमी प्रेशर, इथे त्यापेक्षा कमी प्रेशर आणि इथे नॉर्मल कंडिशनमध्ये सर्वात कमी प्रेशर, जेणेकरून ब्लॅडर हे पार्शियली जरी फुल असलं किंवा लघवीची पिशवी ही पार्शियली जरी फुल असली तरीसुद्धा युरिन जी आहे ती त्यामध्ये ट्रान्सपोर्ट केली गेली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त या नळीमध्ये एक पेरिस्टाल्टिक म्हणजे एक विशिष्ट प्रकारची हालचाल असते ज्यामुळे ही ॲक्टिवली ही जी युरिन इथे तयार होते ती ट्रान्सफर केली जाते. तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या युरिन ट्रान्सपोर्टमध्ये काम करतात. आता जे कॉमन आजार आहेत ते कॉमन आजार काय असतात, तर कधीकधी जन्मतः एकच किडनी असते, कधीकधी किडनी या दोन असतात परंतु ती एक किडनी एका नॉर्मल जागी, दुसरी किडनी पोटात दुसरीकडे कुठेतरी, किंवा दोन्ही किडनी एका साईडला आलेल्या असणं किंवा दोन्ही किडनी या नॉर्मल जागी न येता नॉर्मल पोझिशनपेक्षा खाली असणं, अशा प्रकारचे विविध प्रॉब्लेम किडनीच्या नंबरमध्ये किंवा व्हेरिएशनमध्ये असू शकतात. त्यानंतर आढळणारा खूप कॉमन प्रॉब्लेम म्हणजे किडनी जिथे संपते आणि ही लघवीची नळी ज्या ठिकाणी सुरू होते त्या जंक्शनला जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे इथे तयार होणारी जी युरिन आहे ती खाली लघवीच्या नळीमध्ये उतरू शकत नाही. ती लघवीच्या थळीमध्ये उतरू न शकत असल्यामुळे त्या लघवीला इथे ती साचायला लागते आणि त्यामुळे किडनीच्या सभोवताली त्याचं प्रेशर तयार होतं आणि त्यामुळे किडनीवरती सूज यायला लागते. या आजाराला हायड्रोनेफ्रोसिस म्हणतात आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे ते पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं आहे, जे जन्मतः किंवा कधीकधी युरिनरी स्टोनमुळे म्हणा किंवा काही सर्जरी प्रिव्हियस झाल्यामुळे म्हणा अशा प्रकारे सुद्धा ॲक्वायर्ड पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन जे आहे त्या प्रकारचा आजार होऊ शकतो. जेव्हा हा पीयूजी ऑब्स्ट्रक्शनचा आजार होतो त्यामध्ये मग पुष्कळदा आम्हाला हा जो खराब झालेला भाग असतो जो जन्मतः म्हणा किंवा कुठल्या आजारामुळे म्हणा तो काढून टाकून ही नॉर्मल नळी जी आहे ती किडनीशी जोडावी लागते. त्याला पायलोप्लास्टी असं म्हणतात. त्यानंतर आढळणारे कॉमन आजारमध्ये एक असतं, आता जसं ही लघवीची जी नळी आहे
ही ज्या ठिकाणी लघवीच्या पिशवीशी जोडल्या गेली असते ही या ठिकाणी एखाद्या वॉलसारखं काम करत असते. वॉल म्हणजे युरिनचा जो फ्लो आहे तो फक्त युनिडायरेक्शनल अलाव केला जातो किडनीपासून ते पिशवीपर्यंत, पण पिशवीतनं पुन्हा लघवी वरती परत जाण्याला म्हणजे अडथळा असतो, त्याला वॉल सिस्टम असं म्हणतात. ही वॉल सिस्टम जर जन्मतः कुठल्याही प्रकारे जर ॲबनॉर्मल असेल किंवा व्यवस्थित काम करत नसेल तर ज्याप्रमाणे ही लघवी खाली उतरली त्याचप्रमाणे ती लघवी पुन्हा वारंवार प्रत्येक ॲक्ट वेळी म्हणजे लघवी करताना ती किडनीमध्ये परत जाऊ शकते. याला व्हसायको युरोट्रिक रिफ्लक्स किंवा VUR असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बाळ लघवी करण्याचा प्रयत्न करेल किंवा मूल लघवी करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ती या नळ्यांद्वारेच पुन्हा किडनीमध्ये परत जाण्याचा सुद्धा धोका असतो. तर या आजाराला व्हसायको युरोट्रिक रिफ्लक्स असं म्हणतात. या आजारामध्ये ही लघवी वारंवार किडनीमध्ये वरती जात असल्यामुळे किडनीमध्ये डॅमेज होतात, किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतात आणि किडनी नष्टसुद्धा होऊ शकते. त्यानंतर कॉमन आढळणारा आजार म्हणजे लिंगाच्या आतमध्ये म्हणजे लघवीच्या पिशवीपासून पुढे जो लिंगाचा भाग तयार होतो त्या ठिकाणी जन्मतः एखादा पडदा असणं, त्याला पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व असं म्हणतात. हा जो व्हॉल्व आहे हा पुन्हा एका हा एका वॉलसारखं काम करतो, म्हणजे तो या लघवीला बाहेर येण्याला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे लघवी ही या लघवीच्या पिशवीमध्ये तुंबायला लागते, त्यामुळे लघवीच्या पिशवीचं प्रेशर वाढतं आणि ते प्रेशर वाढल्यामुळे अल्टिमेटली या नळ्यांमधलं प्रेशर वाढतं आणि मग या नळ्यांचा आकार हा वाढायला लागतो. मग पुढे जाऊन तेच प्रेशर किडनीमध्ये ट्रान्समिट होतं आणि त्यामुळे किडनीवरती पण सूज यायला लागते किंवा किडनीची पण डेव्हलपमेंट होत नाही किंवा किडनी पण या आजारामुळे नष्ट होऊ शकते व्हेरियस स्टेजेसमध्ये. तर त्या आजाराला पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व असं म्हणतात. हा आजार असतो या ठिकाणी म्हणजे लिंगाच्या आतमध्ये लघवीची थैली संपल्यानंतर जो लिंगाचा मागचा भाग असतो त्या ठिकाणी हा एक प्रकारचा पडद्यासारखा अडथळा असू शकतो. त्याशिवाय आणखी एक कॉमन आजार जो लहान मुलांमध्ये लघवीच्या आजाराशी संबंधित आढळून येतो तो म्हणजे हायपोस्पिडियास, ज्यामध्ये जी लघवी बाहेर येण्याची जी जागा असते ती लिंगाच्या टोकावरती न राहता ती टोकापासनं ते या लिंगाच्या बेसपर्यंत मध्ये कुठे पण असू शकते, तर त्याला हायपोस्पिडियास असं म्हणतात. पण ही लिंगाच्या खालच्या बाजूला असते. जशी लिंगाच्या खालच्या बाजूला आजार असणं त्याला हायपोस्पिडियास म्हणतात, त्याचप्रमाणे लिंगाच्या वरच्या बाजूला ही लघवीची जागा असणं त्याला एपिस्पिडियास असं म्हणतात. फॉर्च्युनेटली एपिस्पिडियासचं जे इन्सिडन्स आहे ते कमी आहे आणि हायपोस्पिडियास हे खूप कॉमन आहे आणि जसजशी इन्फर्टिलिटीची इन्सिडन्सेस वाढतात आहेत तसतसे या हायपोस्पिडियासचे इन्सिडन्सेससुद्धा वाढायला लागले. एक्झॅक्ट कोरिलेशन जरी नसलं तरी डेफिनेटली नंबर हा इन्क्रीजिंगच आहे. आणि यामध्ये लघवीची जी जागा आहे ती लिंगाच्या टोकावरती ओपन न होता ती या टोकापासून खाली लिंगाच्या खालच्या बाजूला कुठे पण ओपन होऊ शकते. त्यानुसार या हायपोस्पिडियास या आजाराचं क्लासिफिकेशन केलेलं असतं आणि लिंगाच्या टोकापासून ती किती खालच्या अंतरावर आहे आणि लिंग त्यामुळे किती तिरपं आहे याच्यावरती विविध प्रकारच्या हायपोस्पिडियासच्या सर्जिकल करेक्शनच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या डेव्हलप झालेल्या आहेत. आता आणखी एक कॉमन आजार म्हणजे अंडाशय. जसं अंडाशय हे नॉर्मल त्याच्या डेसिग्नेटेड पिशवीमध्ये न राहता ते कुठेतरी जांघेमध्ये फसलेलं असणं किंवा पोटामध्ये फसलेलं असणं त्याला अनडिसेंडेड टेस्टिस असं म्हणतात. जर हा आजार असेल तर या आजारामध्ये जे अंडकोश आहेत ते त्याच्या नॉर्मल पिशवीच्या जागी नसल्यामुळे टेम्परेचरचा जो बेनिफिट त्याला मिळायला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे त्या अंडकोशामध्ये वीर्य बनवण्याची जी क्षमता आहे ती नष्ट होऊ शकते. वेळेत जर त्या अंडकोशाला खाली आणल्या गेलं नाही तर किंवा कधीकधी असं नॉर्मल जागी नसलेलं जे अंडकोश आहे ते स्वतःभोवती फिरून ज्याला टॉर्शन असं म्हणतात ते नष्ट होऊ शकतं. आणि पुष्कळदा काय होतं की या आजारासोबत हर्नियाचा सुद्धा प्रॉब्लेम असोसिएटेड असतो, त्यामुळे त्या हर्नियाच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणून असे जेव्हा अंडकोश हे नॉर्मल जागी किंवा जी त्यांची नॅचरली डेसिग्नेटेड प्लेस आहे त्या जागी जर ते नसतील तर त्या अंडकोशाची पोझिशन कुठे आहे म्हणजे जांघेमध्ये फसला आहे की पोटामध्ये फसला आहे हे बघून पेडियाट्रिक सर्जन्स जे आहे ते त्याच्या सर्जरीबद्दलचा निर्णय घेत असतात. जसं की पोटामध्ये अंडकोश जर फसलेला असेल तर ते पोटामध्ये दुर्बीण टाकून अंडकोशाला खाली आणण्याचं ऑपरेशन केलं जातं, ज्याला स्टेज ऑर्किडोपेक्सी किंवा सिंगल स्टेज ऑर्किडोपेक्सी असं सुद्धा म्हणतात. ते जर जांघेमध्ये फसलं असलं तर त्याला जांघेमध्ये छोटासा चिरा लावून ओपन ऑर्किडोपेक्सी किंवा पिशवीमध्ये छोटासा चिरा लावून ज्याला स्क्रॉटल ऑर्किडोपेक्सी अशा प्रकारचे विविध ऑपरेशन्स या आजारातनं बाळाला मुक्तता देण्यासाठी पेडियाट्रिक सर्जन्सद्वारा केल्या जातात. तर ही जाणून घेतली आपण किडनीशी संबंधित असलेले आजार ज्यांची म्हणजे जे जन्मतः असलेले आजार आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. याच्याशिवाय किडनीमध्ये आढळणारा एक आणखी कॉमन आजार म्हणजे युरिनरी स्टोन्स आहे. युरिनरी स्टोन्स म्हणजे मूतखडे. तर हे मूतखडे किडनीमध्ये बनू शकतात. किडनीमध्ये बनलेले मूतखडे लघवीच्याद्वारे या नळीमध्ये कुठेही उतरू शकतात आणि फसू शकतात किंवा
ते जर या नळीतनं पास झाले तर ते या लघवीच्या पिशवीमध्ये अडकून ब्लॅडर स्टोन म्हणून सुद्धा त्रास देऊ शकतात. जर ते खडे लहान असले आणि ते या लघवीच्या पिशवीतनं बाहेर येऊन लिंगामध्ये फसले तर त्यांना युरेथ्रल स्टोन असं सुद्धा म्हटलं जातं. तर स्टोन युरेथ्रल स्टोन असेल किंवा ब्लॅडर स्टोन असेल किंवा युरेट्रिक असेल किंवा रिनल स्टोन असेल, अशा प्रकारचं कुठलंही जर पोझिशन असेल तर डिपेंडिंग ऑन पोझिशन आम्ही वेगवेगळ्या एंडो युरोलॉजिकल प्रोसिजर्स करून या सर्व स्टोन्सपासनं बाळाला किंवा पेशंटला, लहान मुलांना आम्ही पूर्णपणे आजारातनं मुक्त करू शकतो. हा स्टोन एक्झॅक्टली कोणत्या ऑर्गनमध्ये फसलेला आहे आणि त्यामुळे त्या ऑर्गनमध्ये कोणत्या प्रकारचं डॅमेज आहे याचं असेसमेंट त्या स्टोनला काढण्याच्या पहिले आम्ही करत असतो, ज्याला प्री ऑपरेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतात. आणि मग त्यानुसार त्या स्टोनसाठी विविध प्रकारच्या एंडो युरोलॉजिकल किंवा अगदी काही दुर्मिळ वेळा आम्हाला चिऱ्याचे ऑपरेशन्स किंवा ओपन सर्जरीसुद्धा करायची गरज पडू शकते, जे स्टोनच्या आकारावरती किंवा तो स्टोन कुठे येऊन फसला आहे आणि त्याच्यासाठी अवेलेबल असलेली दुर्बीण शस्त्रक्रिया जी आहे ती उपलब्ध आहे अथवा नाही, किंवा पेशंट त्यासाठी फिट आहे की नाही, या सर्व फॅक्टर्सवरती कोणत्या प्रकारची सर्जरी करायची याचा निर्णय पेडियाट्रिक सर्जन्स करत असतो. तर ही झाली एक जेनाटो युरिनरी सिस्टम संबंधी असलेल्या लहान मुलांमधील आजाराबद्दलची एक कॉमन माहिती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.